श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या रुटीनच्या ब्लॉगमध्ये बाप्पांचं अगदी घरच्या घरी साधेपणाने विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. शिवाय आजपासून पुढचे 10 दिवस बाप्पांचं चैतन्य आपल्या घरामध्ये कसं सामावून घेता येईल, बाप्पांच्या चैतन्यात्मक लहरींचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती कसा पडतो, याविषयीची माहिती पण मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. शुभ सकाळ सर्वांना. सगळ्यात आधी तुम्हाला श्री गणेश चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ही आलेली गणेश चतुर्थी तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येऊ देत, अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या दिवसाची सुरुवात करते. तर पहा, खूप दिवसानंतर म्हणजेच 1-1.5 महिन्यानंतर मी ब्रह्ममुहूर्तावरती आजच्या रुटीनची सुरुवात केलेली आहे. जेव्हापासून मी आजारी पडले होते तेव्हापासून मी थोडंसं उशिरा उठते. पण पहा, सणावाराच्या वेळेस जर उशिरा उठलं तर मग सगळं रुटीन आपलं डिस्टर्ब होतं. आणि श्री गणेशांची स्थापना वेळेवर झाली पाहिजे, शुभ मुहूर्तावरती झाली पाहिजे, म्हणून मग ही धावपळ. तर घरातली सगळी स्वच्छता करून घेतली. त्यानंतर बाहेरचं अंगण वगैरे मी झाडून घेत आहे. आज थोडंसं उजाडलं, नाही तर पाऊस खूप सुरू आहे बघा. आणि मांजर दूध पिते ना बाहेर, तर तिची ही वाटी ठेवलेली आहे. ती सकाळी पण येते, संध्याकाळी पण येते. मग तिला दूध द्यावं लागतं. शिवाय बाहेरची झाडं, अर्ध्या झाडांना पाणी मिळतं, अर्ध्या झाडांना मिळत नाही. जे सावलीत झाडं असतात त्यांना पाणी रोजच घालावं लागतं. आणि ऊन जर नसेल ना तर या झाडाची पानं देखील पिवळी पडायला लागतात. तर असं माझं बाहेरचं सगळं रुटीन वगैरे झालं. अंघोळ वगैरे करून मी सगळ्यात आधी देवपूजा केलेली आहे. बाहेरचं अंगण सुकलेलं नव्हतं आणि आज मला छान रांगोळी पण काढायची होती. तर आजची देवपूजा तुम्ही बघू शकता. देवपूजा झाली की मन कसं प्रसन्न होतं. आणि उंबरठ्याबाहेर आज कलरफुल अशी रांगोळी काढलेली आहे. रांगोळीच्या साच्याचा वापर करून हा रांगोळीचा साचा जो आहे तो माझ्याकडे आहे, तो वापरलाय आणि त्याने अशी सुबक अशी रांगोळी रेखाटलेली आहे. आणि त्यानंतर मग आज श्री गणेश चतुर्थी होती. मग म्हणलं अंगण थोडं सुनं वाटतं मोठी रांगोळी नसेल तर. तर चला आज एक वेगळी रांगोळी ट्राय करूयात. कलर वगैरे काही भरले नाही. कलर भरत बसलं ना तर मग खूप वेळ होतो. पण थोडंसं कलरफुल तर मी केलेलंच आहे. उंबरठ्याबाहेर असा पिवळा रंग आणि लाल रंग वापरलेला आहे. त्यामुळे अंगण छान उठून दिसत होतं. आणि ही जी रांगोळी मला काढायची होती ती मला असं पटकन हाताने जसं जमेल तसं मी रेखाटते. मग कलर टाकायचे म्हटलं ना, की मग अजून उशीर झाला असता, म्हणून मी कलर टाकण्याचं टाळलं. रांगोळी खूप सुंदर आली होती, तुम्ही बघालच पुढे. तसंही मी घाई गडबडीमध्ये कधी-कधी रांगोळी काढते, ती देखील तुम्ही अप्रिशिएट करता. आणि बऱ्याचदा असं मला वाटतं, की ही रांगोळी एवढी काही खास नाही आली, आवडेल की नाही, पण पण तिथेही तुम्ही माझं कौतुकच करता. त्याबद्दल मी तुमची खूप-खूप आभारी आहे. आणि आजची रांगोळी तर खूप सुंदर आली होती बघा. घाई गडबडीमध्येच काढली, पण मला फार आवडली, कारण ही श्री गणेशांची रांगोळी होती. जसं हाताने रेखाटता आलं तसं पटापट मी रेखाटली, कारण पूजेची मांडणी पण माझी करायची बाकी होती. कारण कसं आहे, काल हरतालिकेची पूजा झाली. त्या पूजेमध्ये मला काही सहभाग घेता नाही आला, कारण मासिक धर्म होता. आज 5वा दिवस. मग आज देवपूजेपासून म्हणजे देवघर स्वच्छ करण्यापासून सगळी तयारी करायची होती. आणि जर माझी काही अडचण नसेल ना, तर त्यावेळेस मी काय करते, की आदल्या दिवशीच म्हणजे सगळी तयारी करून ठेवते. पण सांगितल्याप्रमाणे माझी अडचण असल्यामुळे मला सगळी तयारी आजच्या आजच करायची होती. म्हणून थोडीशी धावपळ झाली. पण वेळेवरच मी श्री गणेशांची प्राणप्रतिष्ठा केली. जो शुभ मुहूर्त होता त्याच वेळेमध्ये आपल्याला पूजा करायची होती. तर तो शुभ मुहूर्त जो होता, सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंतचा अतिशय शुभ असा मुहूर्त होता. त्या मुहूर्तावरती पूजा केली. आणि तसंही दिवसभर आज श्री गणेशांचं चैतन्य जे आहे ते जागृत असतं. गणपती लहरी सर्वत्र संचारलेल्या असतात. त्यामुळे असं काही शुभ मुहूर्ताचं नव्हतं. पण मला माहिती होतं शुभ मुहूर्त. म्हणून म्हटलं चला त्याच वेळेमध्ये आपण पूजा करूयात. तर झालेली आहे माझी रांगोळी काढून, तुम्ही बघू शकता. अगदी साधी सोपी अशी रांगोळी काढली. आणि वरती मी जास्वंदाचं फूल ठेवलेलं आहे. आणि उंबरठ्याच्या बाहेर अशी जी रांगोळीच्या साच्याने रांगोळी काढली होती, त्याच्या बाजूला अशी 2 विड्याची पानं ठेवली होती. तिथे मला दिवे प्रज्वलित करायचे होते. पण गणपती येण्याच्या आधी ते दिवे लावले नाहीत. तोपर्यंत मग ते मालवलेही असते. तर आजचं हे डेकोरेशन तुम्ही बघू शकताय. तर ह्या ज्या माळा आहेत लाइटिंगच्या त्या नवीन घेतलेल्या आहेत. शिवाय हे जे 2 लटकन आहेत ते देखील नवीन आहेत. आणि हा जो बॅकग्राऊंड आहे तो जुनाच आहे. 2 वर्षापासून मी हाच बॅकग्राऊंड वापरतीये. कारण अजून तो सुस्थितीमध्ये आहे. मग म्हटलं कशाला आपण बदलायचं, आणि मला तो खूप आवडलेला आहे. तर त्यावरतीच एक चौरंग ठेवला. चौरंगावरती एक नवीन वस्त्र अंथरलं. त्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे. आजूबाजूला 2 ज्या सुपाऱ्या तुम्हाला दिसतायत त्या म्हणजे रिद्धी-सिद्धीसाठी ठेवलेल्या आहेत. थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती 2 सुपाऱ्या ठेवल्या आणि पुढे जे विड्याचं पान दिसतंय त्यावरती अक्षता ठेवून जी आपली देव्हाऱ्यातली मूर्ती असते किंवा सुपारी स्वरूप गणपतींची स्थापना करायची असते.
याशिवाय समई ठेवलेली आहे आणि कलश स्थापनेसाठी एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवलेले आहेत. सगळ्या तांदळावरती मी हळदी-कुंकू अर्पण केलेलं आहे, कारण तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत. तर कलश देखील मी मांडून ठेवलेला आहे, म्हणजे पूजेच्या वेळेस फारशी घाई-गडबड होत नाही. सगळी पूर्वतयारी केली ना, की मग पूजेसाठी निवांत असं बसता येतं. मग आता पूजेसाठी लागणारं ताम्हण असेल, फुलं असतील किंवा पाणी, पंचामृत, दुर्वा, फुलं, त्यानंतर आघाड्याची पानं, वस्त्र, हे सगळं मी वस्त्र आणि जानवं मी रेडीमेड आणलं होतं, कारण सांगितल्याप्रमाणे माझी अडचण होती आणि ही सगळी तयारी मी रांगोळी वगैरे काढल्यानंतर केलेली आहे. तर हे गेले होते गणपती आणण्यासाठी. तोपर्यंत आम्ही दोघी तयार झालो. पूजेची सगळी तयारी झालेली होती. फक्त ती म्हणजे समोर ठेवायची होती. जेणेकरून मग आपल्याला उठावं लागत नाही. सगळं एका ठिकाणी असलं की कसं बरं पडतं ते. आणि पूजा तसेही माझे मिस्टर करणार होते. त्यामुळे त्यांना सांगावं लागतं की असं करा, तसं करा. दरवर्षीच माणसं पूजा करतात, पण तरी देखील त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहत नाहीत. याशिवाय मिस्टरांसोबत सुद्धा मी एक ताट दिलं होतं. त्यामध्ये मी गुलाल आणि अक्षता दिल्या होत्या. जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला एखादा गणपती आवडतो, तर तो आपल्याला घ्यायचा असतो. मग त्या गणपतीवरती सगळ्यात आधी गुलाल आणि अक्षता टाकायच्या. त्यानंतर गणपती उचलल्यानंतर जिथून आपण गणपती उचललेला आहे, त्या जागेवरती देखील थोड्याशा अक्षता टाकायच्या. ज्या दुकानदाराकडून आपण गणपती घेतलेला असतो, त्या दुकानदाराला देखील गुलाल लावावा आणि त्यानंतर गणपती जो आहे, तो घरी आणायचा असतो. आता गणपती घरी आणल्यानंतर गणपतींचं औक्षण वगैरे करायचं असतं, तुकडा वळून टाकायचा असतो. तर हे गणपती घेऊन आले, तर दारातच अशी गणपतींची रांगोळी होती. त्यांना उभं राहायला जागा नव्हती. तर ते म्हणे, "इथे मध्येच कशाला रांगोळी काढली? मग आता कुठे उभे राहू मी?" त्यांना म्हटलं, की "थोडीशी जागा आहे. थोडं तुम्ही समोर या. मी पाणी जास्त पडू देणार नाही, जेणेकरून रांगोळी देखील खराब होणार नाही." कारण त्यांच्या पायावरती पाणी टाकावं लागतं. कारण जो गणपती घरात घेऊन येतो, ती व्यक्ती जी आहे, त्या व्यक्तीचं तुम्हाला पाद्यपूजन करायचं असतं. तर त्यांचं पायाचं पूजन वगैरे केलं, तुकडा वगैरे ओवाळून टाकला आणि तुकडा जो आहे तो मुलाला म्हटलं, की "तू तिकडे टाकून दे." त्यानंतर गणपतीचं औक्षण वगैरे केलं आणि नेहमी एक लक्षात ठेवायचं, की गणपती घरात आणत असताना गणपतीचं मुख हे आपल्या घराकडे असावं. बरेच जण काय करतात, की गणपती हातात घेतात, पण गणपतीचा चेहरा जो आहे तो दरवाजाच्या बाहेरच्या दिशेकडे असतो. तर ही चूक आपल्याला करायची नाही. त्यानंतर गणपती घरात आणल्यानंतर जिथे आपण स्वस्तिक काढलेलं आहे तांदळाने, त्यावरती गणपती ठेवायचे असतात आणि त्यानंतर मग आपल्याला पूजेला सुरुवात करायची असते. कोणत्याही पूजेची सुरुवात ही अग्नीच्या साक्षीने होते आणि तुमच्या घरामध्ये गणपती आल्यानंतर गणपतींचं पूजन हे यजमान म्हणजेच तुमच्या घरातील पुरुष मंडळींनीच करायचं असतं. तर पूजेपूर्वी आचमन करायचं. ओम कृष्णाय नमः, ओम माधवाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम नारायणाय नमः, नारायणाय नमः म्हटल्यानंतर ते जे पाणी आहे ते तुम्हाला ताम्हणात सोडायचं असतं. त्यानंतर संकल्प देखील करायचा असतो. संकल्पाशिवाय कोणतेही कार्य किंवा सेवा जी आहे ती सिद्ध होत नाही. आता पार्थिव स्वरूपातील जी मूर्ती आपण घरात आणलेली आहे, त्याआधी देखील श्री गणेशांचं पूजन करायचं. मग त्यासाठी तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यातील मूर्ती घेऊ शकता किंवा सुपारी स्वरूप गणपतींचं पूजन करू शकता. मग सुपारीवरती किंवा मूर्तीवरती पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा. त्यानंतर विड्याच्या 2 पानावरती त्या गणपतीच्या सुपारीचं तुम्हाला स्थापना करायची आहे. गंध, अक्षता, वस्त्र, लाल रंगाचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर नैवेद्य देखील तुम्हाला अर्पण करायचा असतो. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य या गणपतीला अर्पण करायचा आणि अशा प्रकारे सगळ्यात आधी श्री गणेशांचं पूजन करून मग पार्थिव गणपतींच्या मूर्तीचं पूजन करायला सुरुवात करायची. आता जी गणपतींची मूर्ती आपण घरात आणलेली आहे, त्यावरती जर कपडा झाकलेला असेल, तर तो कपडा काढून घ्यायचा आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची. बऱ्याच ठिकाणी कपडा टाकला जात नाही. तुमच्याकडे जशी पद्धत असते त्याप्रमाणे तुम्ही ही पूजा जी आहे ती करायची असते. आता या मूर्तीला आपण अभिषेक नाही घालू शकत. मग काय करायचं? फुलावरती थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते फूल शिंपडायचं आणि ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा. अशा प्रकारे हा अभिषेक तुम्हाला करायचा असतो. 3 वेळा पाण्याने, 3 वेळा पंचामृताने आणि 3 वेळा पाण्याने असं फुलांनी गणपतींवरती अभिषेक करायचा. आता त्यानंतर या गणपतीच्या मूर्तीवरती आपल्याला प्राण आणायचे असतात. मग त्यासाठी थोडंसं तूप घ्यायचं, तुपामध्ये दुर्वा बुडवायच्या. आपला डावा हात छातीवरती ठेवायचा आणि उजव्या हाताने दुर्वा सगळ्यात आधी डोक्यावरती ठेवून, "हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ देत." त्यानंतर दोन्ही हातांवरती, दोन्ही पायांवरती, "हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ दे," असं म्हणत गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करायची. जेणेकरून गणपतीच्या मूर्तीमध्ये देवत्व येतं, ते जागृत होतात
आणि गणपतींच्या चैतन्य लहरी ज्या आहेत त्या घरामध्ये संचारतात. आता ह्या चैतन्य लहरी आपल्यामध्ये, आपल्या घरामध्ये सामावून घ्यायच्या असतील तर त्या कशा हे पुढे मी शेअर करणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर दुर्वांचा हा उपाय केल्यानंतर मग आपल्याला गणपतींचं विधिवत पंचोपचारे पूजन करायचं आहे. ज्यामध्ये गणपतींना गंध, लाल रंगाचं कुंकू, अक्षदा, पांढऱ्या रंगाचं वस्त्र, जानवं अर्पण करायचं आहे. गणपती हे एकमेव पुरुष देवता आहे ज्यांना कुंकू अर्पण केलं जातं. पण कुंकू अर्पण करत असताना ते थोडंसं ओलं करावं आणि गुलाल जो आहे तो मात्र तुम्हाला कोरडा अर्पण करता येतो. त्यानंतर बाप्पांसाठी जे तुम्ही अलंकार आणलेले असतील ते घालायचे. बाप्पांना हार घालायचा. लाल रंगाचं जास्वंदाच्या फुलाशिवाय तर पूजा अपूर्ण आहे. लाल रंगाचं फूल तुम्हाला आवर्जून बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि याशिवाय 21 दुर्वांची जुडी देठ बाप्पांकडे करून ती देखील अर्पण करायची आहे. त्यानंतर तुम्हाला रिद्धी-सिद्धीचं पूजन करून घ्यायचं आहे. रिद्धी-सिद्धीच्या पूजनासाठी अभिषेक करण्याची गरज नाही. फुलांनीच तुम्ही पाणी, पंचामृत आणि परत पाणी असं शिंपडायचं. त्यांना कुंकू, हळद, अक्षदा अर्पण करायच्या, फुलं अर्पण करायची, पांढऱ्या रंगाचं वस्त्र अर्पण करू शकता आणि अशा प्रकारे पूजन झाल्यानंतर मग तुम्हाला बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचा. नैवेद्यामध्ये बाप्पांच्या आवडीचे मोदक, त्यानंतर 5 फळं अर्पण करायची. घरामध्ये जोही तुम्ही नैवेद्य बनवणार आहात तो अर्पण करायचा आणि त्यानंतर बाप्पांची आरती करायची आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर अनंत चतुर्दशीपर्यंत सहकुटुंब सहपरिवाराने सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांची आरती करावी. बाप्पांकडे तुमच्या घराच्या सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे. बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. तुमच्यावरती येणारी संकट, विघ्न ते दूर करतात. या 10 दिवसाच्या काळामध्ये तुमच्याकडून घडलेल्या सेवेमुळे बाप्पा प्रसन्न होतात आणि तुमच्या भोवती बाप्पांचं सुरक्षा कवच तयार होतं. या 10 दिवसाच्या काळामध्ये बाप्पांच्या चैतन्य लहरी देखील सर्वत्र घरामध्ये संचारत असतात. त्या आपल्यामध्ये कशा सामावून घ्याव्यात? तर पहा, गणपती बाप्पा हे 10 दिवसांसाठी आपल्या घरामध्ये आहेत. पार्थिव स्वरूपातील मूर्तीमध्ये आपण प्राण आणलेले आहेत. त्यांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. ज्यावेळेस गणपती तत्व हे जागृत असतं, त्यावेळेस त्या लहरींचा आपल्यामध्ये समावेश व्हावा. आपल्या घराला एक चैतन्य मिळावं, एक ऊर्जा मिळावी यासाठी तुम्हाला देखील तितकेच प्रयत्न करावे लागतात. बघा, अथर्वशीर्षामध्ये देखील असं वर्णन केलेलं आहे. मूलाधारो स्थितोसी नित्यम. मूलाधार चक्रातील बाप्पाच्या ऊर्जेचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे आणि ती ऊर्जा आपल्यामध्ये सामावून घ्यायची आहे. तर ती ऊर्जा जर तुमच्यामध्ये सामावून घ्यायची असेल तर पुढच्या 10 दिवसांमध्ये जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल, अगदी कुटुंबातील सर्व सदस्यांनी ही जी क्रिया आहे किंवा ही जी सेवा आहे ती करायची आहे. तर पहा, त्यासाठी तुम्हाला काय करायचंय की गणपती बाप्पांची तुम्ही सकाळी आरती केली किंवा संध्याकाळी आरती केली. त्यानंतर तुम्हाला घरामध्ये टीव्ही वगैरे सगळं बंद राहील याची काळजी घ्यायची. जेव्हा घरामध्ये शांतता असते त्याच वेळेस तुम्हाला या क्रियेला सुरुवात करायची आहे. ही क्रिया म्हणजे एक मेडिटेशनच आहे. मूलाधार चक्रातील ही एक क्रिया आहे. तर त्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांसमोरच बसायचं, एक आसन घ्यायचं, खाली तुम्हाला बसायचं आहे किंवा तुम्हाला असं खाली बसता येत नसेल, पाठीचा त्रास असेल तर तुम्ही एखादा स्टूल घेऊ शकता किंवा खुर्ची घेऊ शकता. त्यावरती एक आसन टाकायचं. बाप्पांसमोर तुम्हाला बसायचं आहे आणि डोळे बंद करून बाप्पांच्या या लहरींचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे आणि बाप्पांना आपल्यामध्ये सामावून घ्यायचं आहे. बाप्पा जेव्हा जागृत असतात तेव्हा त्यांच्यामधून एक लाल रंगाच्या लहरी जागृत होत असतात. तर डोळे बंद करून बाप्पांच्या या लाल रंगाच्या लहरी ज्या आहेत त्या आपल्याला अनुभवायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला लम या शब्दाचा उच्चार करायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही या शब्दाचा उच्चार करू शकता. ज्याप्रमाणे आपण ओमकार ही क्रिया करतो पहा, मेडिटेशन करत असताना आपण ओम, ओम असं बोलतो. अगदी त्याच प्रकारे आपल्याला ही जी सेवा आहे ती करत असताना लम, लम या शब्दाचा उच्चार करायचा आहे. यामुळे काय होईल की बाप्पांची जी चैतन्य शक्ती जी आहे ती पसरलेली आहे आपल्या घरामध्ये, ती आपल्याला आपल्या घरात सामावून घ्यायची आहे. आपल्याला त्या ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे. या प्रकारे तुम्ही मेडिटेशन केलत ना तर तुम्हाला इतके सुंदर अनुभव येतील आणि सांगितल्याप्रमाणे या 10 दिवसांमध्ये गणपती तत्व हे जागृत असतं. त्यामुळे या सेवेचा तुम्ही नक्की लाभ घ्या. अगदी 10 दिवस तुम्ही नित्यनेमाने ही सेवा करून बघा. तुमच्यावरती बाप्पांची विशेष कृपा राहील. बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, विद्येचे दैवत आहेत. विशेषतः मुलांनी ही सेवा केली तर त्यांचं मन एकाग्र होण्यासाठी मदत होईल. अभ्यासात त्यांचं मन लागेल. तुमच्या घरामध्ये एक चैतन्यमय वातावरण तयार होईल आणि ही ऊर्जा जी आहे ती आपल्यातच नाही तर आपल्या संपूर्ण घरामध्ये सामावली जाईल.
ही जी चैतन्य शक्ती आहे ती आपल्याला सामावून घेण्यासाठी हे मेडिटेशन करायचं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे लम या शब्दाचा असा दीर्घ आपल्याला उच्चार करायचा आहे. आणि उच्चार करत असताना श्वास आत घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हळुवारपणे श्वास जो आहे तो सोडायचा आहे. ज्याप्रमाणे आपण ओम या शब्दाचा उच्चार करत मेडिटेशन करतो, ध्यान करतो, अगदी त्याच प्रकारे आपल्याला बाप्पांचं ध्यान करायचं आहे. लम हा शब्द बाप्पांचा बीजमंत्र आहे. बघा, देवी लक्ष्मीचा बीजमंत्र हा श्रीम आहे. तर श्रीम ज्या मंत्राचा ज्यावेळेस आपण जप करतो तेव्हा देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि लम या शब्दाचा उच्चार केल्यानंतर बाप्पाची चैतन्य शक्ती जागृत होते आणि ती आपल्यामध्ये, आपल्या घरामध्ये सामावली जाते. तसंही संपूर्ण पृथ्वीवरती बाप्पांचं गणपती तत्व हे जागृत असतं, ते सगळीकडे संचारलेलं असतं. फक्त त्याचा लाभ कसा घ्यायचा हे आपल्या हातात आहे. ही एक अतिशय साधी सोपी टेक्निक किंवा क्रिया तुम्ही म्हणू शकता, ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. या गणेशोत्सवाच्या काळामध्ये नक्कीच तुम्ही हे मेडिटेशन करून बघा आणि तुमचा अनुभव जो आहे तो माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. झालेली सेवा मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.